हे जे शेत आहे याची आता मशागत चालू आहे. हे नंतर नांगरून वगैरे याच्यामध्ये गहू वगैरे लावणार. हे जे तुम्ही झाड बघताय याला दातपडी बोलतात. हे जर तुम्ही चुकून बाय मिस्टेक जर खाल्लं तर तुमच्या 32च्या 32 दात पडणार, म्हणजे हलतात. एवढं हे पॉयझन असेल. इवन तुमच्या बॅक स्किनला जरी लागलं तरी याचं इन्फेक्शन वगैरे होतं. याचं काही यूज नाही आहे, त्यामुळं किल्ल्यावरती सगळीकडं हे याचे झाडं खूप प्रमाणात आहेत. हे यूजच नाहीत तर कोण तोडत नाही. आणि याचं साईड इफेक्ट वगैरे भरपूर आहेत. तर त्यामुळे याच्यापासून ह्या झाडापासून थोडं लांबच राहायचं आहे. हे जे फूल दिसतंय तुम्हाला त्याला हलवंड्याचं फूल बोलतात. तर ही जी बेल आहे याला खाली कंदमुळं येतं बटाट्यासारखं. ते इथले लोक जून जुलैमध्ये त्याचं कंदमुळं काढून खातात. हे जे तुम्ही फुलं समोर बघतात याला गुलाबी तेरडा बोलतात. आणि याचा आता सीझन चालू आहे. आणि सोनकीचा सोनकी इथे समोर तुम्ही बघू शकता. आणि गुलाबी तेरडा. हे जे तुम्ही फ्लावर बघताय याला करकोडा फ्लावर बोलतात. तर याच्यामध्ये पण तुम्ही 2 कलर बघू शकता. एक व्हाईट आणि ब्ल्यू आहे आणि एक व्हाईट आणि पर्पल आहे. आणि त्याच्याच बाजूला हे दुधीचं झाड आहे. हे जर तुम्ही आपण असं काढलं तर हे जे व्हाईट येते तर ते जे काटा वगैरे टोचला तर त्याच्यानंतर हे लावतात. ओके. तर काटा ॲटोमॅटिकली निघून जातो. हे जे तुम्ही समोर झाड बघताय त्याला लिंबावानी फळं आलेत तर त्याला गेळा बोलतात. ते जे लिंबावानी दिसतंय तर त्याला गेळा बोलतात. आणि याचा उपयोग जे आपलं डिटर्जंट बनतं निरमा पावडर वगैरे तर त्याच्यासाठी हे यूज करतात. आणि पूर्वी इथले लोक आहेत या गेळ्याचा उपयोग कपडे धुण्यासाठी वापरायचे. हे वाळवलं जातं. अजून ते थोडं मॅच्युअर होतं त्याच्यानंतर वाळवतात. हे ब्राऊन रंगाचं होतं. नंतर मग त्याला चेचतात आणि चेचून मग वापरतात. आणि आत्ता जे आहे तर हे लोक इथून डायरेक्ट व्यापाऱ्यांना विकतात. ओके. तर त्याच्यानंतर ते पुढे सेल करून त्याचं डिटर्जंट वगैरे जे बनतं ते याच्यापासून बनतं. आता आपण जिथे ज्या टेकडीजवळ चाललेलो आहे ती रायरेश्वरची सर्वात उंच टेकडी आहे. आणि त्याच्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता ही सोनकीनं पूर्ण टेकडी भरलेली आहे. आणि त्याच्याच पाठीमागे तुम्हाला 7 रंगाचे माते एकाच ठिकाणी मिळते. तसेच त्याचे शेड्स वगैरे जर पकडले आपण तर जवळजवळ तुम्हाला एक 15 ते 20 कलर पण सापडतात. या टेकडीवरून तुम्हाला सिंहगड, राजगड, तोरणा, परत समोर महाबळेश्वर, पाचगणी, कमळगड, पुन्हा कोळेश्वरचं पठार, केंजळगड, नवरानवरीचा डोंगर, वैराटगड, पांडवगड, वाईचा पांडवगड, परत मांढरदेवी असे बरेचसे किल्ले तुम्हाला या टेकडीवरून बघायला मिळतात. या टेकडीवरून सनसेट आणि सनराईज हे दोन्ही पण खूप अमेझिंग दिसतात. रायरेश्वरवरती आल्याच्या नंतर तुम्ही ही बघू शकता एकाच ठिकाणी तुम्हाला 7 रंगाची माती बघायला मिळते. हा जो कलर आहे पांढरा, हिरवा, राखाडी, काळा, पिवळा, लाल आणि जांभळा हे तुम्हाला एकाच ठिकाणी हे 7 रंगाची माती बघायला मिळते. या ठिकाणी आपल्याला हे 7 कलर तर एकदम डिस्टिंग्विश होणारे 7 कलर मिळतातच. तसेच याचे जर शेड्स वगैरे बघितले तर जवळजवळ आपल्याला 15 ते 20 कलर बघायला मिळतात. आणि आता हे तुम्ही बघू शकता रायरेश्वराचं मंदिर जिथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 16व्या वर्षी 27 एप्रिल 1645 साली हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतलेली ते हेच मंदिर.